अंजनगावमधली बातमी. जमिनीची मोजणी अंजनगावमध्ये सुरू असताना लक्ष्मण हाके आक्रमक झाले. हाके अधिकाऱ्यांच्या अंगावर सुद्धा धावून गेल्याचं कळतंय. तर अधिकारी आणि लक्ष्मण हाकेंमध्ये यावेळी मोठी बाचाबाची झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेल्या परिसरामध्ये ही मोजणी सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवलं. अंगावर धावून जात मोजणी करायला लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा या गावामध्ये गोंधळ सुरू झाला. गेल्या 2 दिवसांपासून अत्यंत तणावपूर्ण अशी वातावरण या गावामध्ये आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून हा वाद आहे आणि लक्ष्मण हाके यावेळी आक्रमक झालेले दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. जरांगेजी, आपण पाहिलं असेल काय सध्या सुरू आहे आणि लक्ष्मण हाकेंनी जमिनीची मोजणी सुरू असताना अधिकाऱ्यांवर धावून गेले. आपली पहिली प्रतिक्रिया. अंजन गावातील सगळ्या बांधवांनी, मराठा असतील, धनगर असतील, त्यांनी कसल्याही प्रकारचा वाद करू नये. त्यांनी शांततेत राहावं. तोडगा आपण नक्की काढूयात. कोणी घाई गडबड करण्याची कसलीही गरज नाहीये. आपण सगळा तोडगा त्याच्यामध्ये काढणार आहेत आणि मी दोन्ही समाजाला आवाहन करतोय, मराठा समाजाला पण आणि धनगर समाजाला पण. सगळ्यांनी शांत राहावं. कुणीतरी येईल असला आणि तो विनाकारण गावात मराठ्यांचा आणि धनगरांचा वाद लावून देईल त्याच्या राजकीय स्वार्थासाठी. कारण आपण जर नेते असू तर आपण संयमाची भूमिका घेऊन वाद मिटवण्याचं काम केलं पाहिजे. वाद उकरून काढण्याचं काम कधीच केलं नाही पाहिजे. त्याला नेता म्हणलं जातं. आपण शेवटी या महाराष्ट्रात राहतोय. आपले सगळे अहिल्यादेवी वेगळ्या नाही आहेत, राजमाता जिजाऊ वेगळ्या नाही आहेत, छत्रपती शिवराय वेगळे नाही आहेत. आपण सगळे एक पुतळ्यापासून कुणीही वाद करू नयेत. कुठल्याही धनगर समाजाच्या नेत्याचं असं वर्तन कुणीही करू नये. सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. मला फोन आला होता तिथल्या गावकऱ्यांचा की याच्यामध्ये शांततेत आम्ही मिटवतो, पण तुम्ही लक्ष घाला. मी तिथल्या सगळ्या मराठा बांधवांनाही सांगितलंय मी येतोय म्हणून अंजन गावाला. आणि मला धनगर समाजाचे सद्गुरू फरांदे बाबाजींचा पण फोन आला होता की याच्यात आता काही लोक राजकारण करायलेत असं बाबाजींचा. आणि मनोजजी, आपल्याला वाटतं की हे कुठेतरी राजकारण करण्याचा प्रयत्न आहे? खरं तर आपण पाहिलं इतके दिवस ओबीसी आरक्षणावरून, मराठा आरक्षणावरून बरेचदा हाके बोललेले आहेत, शिक्षित आहेत हाके. अशा पद्धतीनं खरं तर वाद घालताना अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणं हे कितपत योग्य? काय आपल्याला वाटतंय राजकारण सगळं? काय असतं, काही ना काय असतं. आता जातीय तेढ निर्माण करायचा, शांतता राहू द्यायची नाही, हा स्वभाव असतो. एकाचा तो गुणधर्म असतो की आपण मराठ्यात, ओबीसीत किंवा धनगरात, दलित मुस्लिमात वाद घालून द्यायचा आणि मजात मोकळं होत बसायचं. शेवटी गावखेड्यात आम्ही गोरगरीब एकमेकांसोबत राहत असतो. त्यावेळेस आपलं सगळ्यांचं कर्तव्य असतं की आपण समजून सांगायचं आणि वाद दोन्हीकडे बसून मिटवायचा. मी आता बाबाजींना पण सांगितलंय, धनगर समाजाच्या बाबाजींचा मला फोन आला होता की तुम्हाला यायला लागतंय अंजनवतीला, आणि आमच्याही सगळ्या बांधवांचा आला होता की तुम्हाला यावंच लागणार आहे. तर आम्ही आता थोड्या वेळात निर्णय करतोय. ते बहुतेक उद्या अंदाजे आणखी नक्की ठरलं नाही, परंतु 11 वाजता बहुतेक आम्ही सकाळी अंजन गावला जाणार आहेत आणि दोन्ही समाजाला एकत्र बसून शांततेचं आवाहन करून तो वाद मिटवणार आहेत. आणि ही दोन्ही समाजाची इच्छा आहे. म्हणजे धर्मगुरूंची पण इच्छा आहे, धनगर समाजाच्या आणि मराठा समाजाची पण इच्छा आहे. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे, ही चर्चेच्या माध्यमातून माझी दोन्ही समाजाला हात जोडून विनंती आहे, कोणीही वाद करू नका. छत्रपतीचाही सन्मान होईल आणि धनगर बांधवांचाही सन्मान होईल. योग्य आपण तोडगा बसून काढू. फक्त दोघंही शांत राहा. ते कोणीतरी येईन, आरडाओरडा करल, अधिकाऱ्यांच्या अंगावर जाईल, मराठ्यांच्या अंगावर जाईल, तर त्यांचा ऐकून कोणीही वाद घालू नका. अगदी असे संपर्कात राहा. लक्ष्मण हाके सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया नेमकं काय त्यांच्या मनात आहे. लक्ष्मण हाकेजी, आता आपण अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याच्या क्लिप्स आपण पाहतो आहोत. संताप अनावर झालाय, मात्र दोन्ही बाजूंना समजावण्यासाठी एक समतोल भूमिका पाहिजे. काय नेमकी आपली भूमिका आहे? आता मनोज जरांगे म्हटले ते सुद्धा येणार आहेत तिकडे. हे बघा मॅडम, या प्रशासनानं रात्री एक मोजणी केली आणि आता परत एक मोजणी करतायत. हे मंदिर हजारो वर्षापूर्वीच आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर 4 राज्याचं तीर्थक्षेत्र आहे. इंग्रजांचं रेकॉर्ड सुद्धा त्यावेळी नव्हतं. या गावाचंच नाव खेलोबा अंजनगाव हे आहे. आणि मला तुम्ही सांगा, ही मोजणी कुठल्या अधिकारात केली गेली? मंदिराच्या ट्रस्टींना एखादं नोटीस पाठवलं का? आणि मला सांगा, रात्री 12 वाजता एक मोजणी झाली आणि आता एक मोजणी झाली. अहो, आमचं हे तीर्थक्षेत्र आहे. आमचा देव 3 दिवस झालं उपाशी बसलाय आणि हे मोजणी करायला कुठल्या अधिकारात तिथं आले? मुळात या धार्मिक तीर्थक्षेत्राची मोजणी करण्याचा अधिकार यांना दिला कोणी? इंग्रजांचं गॅजेटही नव्हतं तेव्हापासून हे आमच्या वीर खेलोबाचं हे देवस्थान आहे. हेमाडपंथी मंदिर आहे हे.
बर. शासनाला अधिकार उरतो का? मंदिरात जाऊन गाभाऱ्यात जाऊन मोजणी करताय तुम्ही? आमच्या देवाला काहीच अधिकार नाही. आणि तुम्ही आम्हाला पडेल शिक्षे म्हणून तुम्ही आता निवेदनात बोलला. कोण पोपट बोलला माझ्या अगोदर? त्याला काय अक्कल आहे? इथं बेकायदेशीररित्या इथं पुतळा बसवलाय त्यांनी. आमच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुतळा बसवण्याचं काम या जरांगे हरामखोरानं केलेलं आहे. परत आमचा संताप अनावर झाला. हाकेजी, मला असं वाटतं की आपण आपले शब्द सांभाळून वापरूया. आपण एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर बोलतो. लक्ष्मणजी, मला फक्त प्रश्न असा विचारायचा आहे. मला भूमिका मान्य आहे, प्रशासनाचं निश्चितच यामध्ये आपल्याबरोबर पत्रव्यवहार होणं, तुम्ही जसं म्हटलात की कुठल्या अधिकारामध्ये ते आले आणि सातत्यानं जमिनीची मोजणी करतात, सगळं मान्य आहे. मात्र एक समतोल भूमिका घेणं, सामोपचारानं हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. हाकेजी, लक्ष्मण हाकेजी, आपण प्रश्न ऐकला असेल. सामोपचारानं हे सगळं सोडवण्यासाठी, प्रकरण सोडवण्यासाठी काय नेमकी भूमिका घेणार? तर जमीन मोजताना लक्ष्मण हाके आज अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की कालही मोजणी झाली होती. 3 दिवस आमचा देव उपाशी आहे आणि आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. एकंदरीतच प्रशासनाच्या कारभारावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. मात्र मनोज जरांगे आता अंजनगावमध्ये जाणार असल्याचं कळते. झी24 तास बरोबर बोलताना त्यांनी सांगितलंय. प्रक्रिया आता सुरू झाली होती, मात्र आपण त्या मोजणी प्रक्रिया बंद पडली, काय कारण? हे बघा, रात्री मोजणी झालेली एकदा. मुळात प्रशासनानं मुळात बेकायदेशीर कृत्य केले, त्याच्यावर कारवाई काय केली ते सांगा आणि मग मोजणीला या ना. तरी पण आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं, रात्री मोजू दिलं. आता परत कशासाठी आलेत मोजायला? आमच्या मंदिराची जमीन मोजण्याचा अधिकार शासनाला पण नाही. हजारो वर्षाचं हे देवस्थान आहे. त्यावेळी इंग्रजांचं पण काय रेकॉर्ड नव्हतं. हजारो वर्षापासून हे खेलोबाचं मंदिर आहे. 4 राज्यातल्या धनगर समाजाचं हे आराध्य दैवत आहे. तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मोजणी करताय. आमच्या मंदिराला काही पावित्र्य नाही? आमच्या देवाबद्दल काय असतायत की नाही? तुम्ही रात्रीच्या 12 वाजता मोजणी करताय. मुख्यमंत्री महोदय, हा काय आहे? अरे बेकायदा कृत्य केलं, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा ना. हा प्रश्न सुटणार कसा? कसा सुटणार म्हणजे? पहिल्यांदा बेकायदा कृत्य कोणतं बेकायदा कृत्य? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवलाय, तो सन्मानानं स्थलांतरित करा आणि मग जमीन मोजायची. आणि जमीन मोजायला रात्री 12 वाजता येणार.